तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. खरंच विलिनीकरण होणार का या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये देण्यात आलंय. विलिनीकरण होणार नाही असं पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगण्यात आलंय. पाहुयात. शरद पवारांनी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केलं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही. 8 दिवसांआधी सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली, ज्यात प्रफुल्ल पटेलही होते असं रोहित पवारांनी सांगितलं. त्यानंतर विलिनीकरणाच्या काही हालचाली आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या. विलिनीकरण होणार नाही अशी भूमिका शरद पवारांच्या समोर जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंकडून मांडण्यात आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 22 आमदार थेट शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा विषय बैठकीमध्ये चर्चेला आला. दादांच्या राष्ट्रवादीचे 22 आमदार शरद पवारांना भेटून गेल्याची माहिती आहे. त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पवारांना भेटायला गेल्याचं कळतंय. स्थानिक पातळीवर काम करताना अडचण होत आहे, त्यामुळे पक्षानं विलिनीकरणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर विलिनीकरण होणार नाही असं बैठकीमध्ये जाहीर करण्यात आलं. कुठल्याही प्रकारचा विलिनीकरणाचा विषय नाही. यापुढे विलिनीकरणाचा हा विषय संपलेला आहे. मी मागेही सांगितलेलं, आत्ताही सांगतो, अशी कुठली चर्चा आता पुढे भविष्यात होणार नाही. पवार साहेबांच्याकडे येणारे नेते बरेच आहेत. अनेक वर्षापासून ते एकमेकांच्या बरोबर काम करतायत. आता एखादा नेता भेटायला आला, तो कुठल्या कारणासाठी आला म्हणून त्याला लगेच वेगळा अँगल लावण्याची गरज नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेल्या 15 दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्यात. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्या पदाचा उल्लेख नाही. त्यामुळे पटेल आणि तटकरे नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यातच या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं आणखी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे साहेब भेटतात, पवार साहेबांना भेटतात. पवार साहेब हे वडील आहेत आणि ही सगळी शरद पवारांचीच मुलं आहेत. थोडी रागवून बाजूला गेलेली, थोडी शरद पवारांना बोलली आहेत. शेवटी बाप मुलाला बोलतो, मुलगा बापाला बोलतो, ठीक आहे. पण बाप मान्य करून ते आले बापाजवळ. हे एकत्रीकरणासाठी नाहीत, त्यांना आधार देण्यासाठी ती भेट होती, एकत्रीकरणासाठी नव्हती ही भेट. सुनील तटकरेचे आणि आम्ही 1.5-2 तास आताच आम्ही जे सुनेत्राताई, पार्थदादा वगैरे जे त्यांच्याबरोबर बसलेलो होतो. चर्चा चालू होते. तुम्ही कशाला पेटवा करता? एकीकडे सांगा डिझेल पेट्रोल कमी, दुसरीकडे. पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्वच नेते बैठकीला हजर होते, मात्र रोहित पवार गैरहजर राहिले. त्यामुळे रोहित पवार नाराज आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली. मात्र आपण नाराज नसल्याचं ट्विट रोहित पवारांनी केलं. मी नाराज असल्याच्या काही चॅनलवर सुरू असलेल्या बातम्या या निराधार आहेत. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काल काम करणारे आम्ही कार्यकर्ते होतो आणि आजही आहोत. पण माझ्या मतदारसंघातील कुकडी आणि बारामतीमधील शेतकऱ्यांसाठी जनाई शिरसाईच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्यानं तो सोडवण्यासाठी अचानक सिंचन भवनमध्ये यावं लागलं. कदाचित प्रशासनावर दबाव नसता आणि पाणी सोडण्याचा शब्द त्यांनी पाळला असता तर आज मला पुण्यात सिंचन भवनात येण्याऐवजी मुंबईतल्या पूर्वनियोजित बैठकीला हजर राहता आलं असतं. रोहित पवार नाराज नाही आहेत. ते कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंदोलनासाठी गेले असतील, पण पक्षामध्ये अशी कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही असं माझं स्पष्ट मत आहे. हा नाराज आहे, तो नाराज. आमचा पक्ष एक संघटने आहे, ते सगळ्या मजबूतीने चाललेला आहे. अजितदादांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवारांनी पक्षाची कमान सांभाळली आहे आणि त्या स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत सहभागी झाल्यात. त्यामुळे दादांची राष्ट्रवादी सत्तेतून बाहेर पडेल अशी चिन्ह नाहीत आणि ते सत्तेत असल्यानं विलिनीकरणाचीही शक्यता नाही. त्यावरच पवारांच्या राष्ट्रवादीनं शिक्कामोर्तब केलंय. सुनील काळेसह अक्षय मणकणी, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.